हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि पुण्य एक पण नाही या पाण्यात आंघोळ करायचं, या तलावात स्नानाचं. यात पहिल्यापासून मासे कासव किती पडली आहेत, यांना मोक्ष नसता झाला. तुझ्या येण्याआधीच हे यात स्नान करतायत तर बोळ्या जीवा. तर अशा प्रकारचे खूप सारे ज्ञान परमात्म्याने त्याला दिलं होतं. त्या आधाराने त्याचं मन यावरून उडलं. ही तर खरंच चुकीची साधना आहे. इथं ही गोष्ट झाली नाही. आणि मग काय झालं, रडत रडत घरी निघाला. आता त्या विषयात आदरणीय गरीबदास साहेबजींना जे ज्ञान परमात्म्याने दिलं त्या आधाराने काही म्हणणं ऐकवतो. दर्जन दे का रूप सैल वृंदावन कीनी, तहाँ मिले धर्मदास करत हैं बहुत अधीनी. बहुरंगी बरियाम कामनी कामी सोई, दर सतगुरु का रूप धनी उतरे हैं लोई. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते गाव छुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. आणि त्यांना पण जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले होते. जेव्हा गरीबदासजी 10 वर्षांचे होते, आपल्याच शेतात हे शेतकरी म्हणजे ज्या जातीत जन्मले होते गरीबदासजी, आपल्याच शेतात गायी चारत होते. 10 वर्षांचे होते आणि अजून पण मोठ्या वयाचे गवळी गुराखी होते. तिथे परमात्मा आले होते सतलोकातून चालत जिंदा महात्म्याचं रूप धारण करून. आणि त्या दिवशी पण त्यांनी कुमारी गाईचं दूध प्यायलं होतं. मग गरीबदासजींच्या आत्म्याला सतलोकात घेऊन गेले होते. मग परत सोडलं होतं. त्यांना चितेवर ठेवलं होतं, मेलेला जाळून, मृत जाणून. त्यानंतर चितेवरून उठून चालू लागले होते. अग्नी नव्हता लावला तोपर्यंत. तर त्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजींनी डोळ्यांनी पाहिलेली परमात्म्याची समर्थता आणि परत त्यांची दिव्यदृष्टी परमात्म्याने उघडली होती. त्यांनी आपल्या त्या परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे मग परमेश्वर कबीरजींच्या महिमेला कलमतोड सांगितलं. आता जसं श्री तुलसीदासजींनी श्री रामचंद्रजींचं रामायण, जी लाखो वर्ष पहिले घटना घडली, ती सर्व रेखाटली आपल्या भाषेत लोकोक्तीच्या माध्यमातून. आणि सर्वांना मान्य आहे ती जशीच्या तशी. आणि ते खरं आहे असंच गरीबदास साहेबजींनी आपल्या दिव्यदृष्टीने बघून सर्वात पहिले जी काही परमात्म्याची लीला झाली होती ती सर्व लिहिली होती, सांगितली, जी आज दास आपल्याला वाचून ऐकवत आहे. दिव्यदृष्टीचं अंतर असतं. दिव्यदृष्टी काय आहे, जसं दूरदर्शी असते. दूरदर्शी म्हणजे दुर्बीण म्हणतात. त्याची ही रेंज असते. कोणती तर जास्तीत जास्त 1 किलोमीटरपर्यंतचं बघू शकते. एक बघते 100 किलोमीटरचं. तो अशी यात रेंजचं अंतर असतं, क्षमतेचं अंतर असतं. अशीच गरीबदासजींची जी दिव्यदृष्टी होती ती खूप शक्तिशाली होती. त्यांनी लाखो वर्षापूर्वीची किती धर्म, किती युगांपूर्वीची सृष्टीच्या रचनेला पण ॲज इट इज सांगितलं होतं, जे भगवानांनी सांगितलं होतं. तर काय सांगत आहेत आता, परमात्म्याशी परिचित तर होतेच ते. त्यांनी काय म्हटलं, बहुरंगी वरियाम कामनी कामी सोई, दर सतगुरु का रूप धनी उतरे हैं लोई. सद्गुरूचे रूप घेऊन, एक तत्वदर्शी संताचं रूप धारण करून, धनी, धनी म्हणजे खुद्द परमात्मा, सगळ्यांचे परमात्मा. धनी म्हणजे परमात्मा, सगळ्यांचे परमात्मा. ते धनी उतरलेत खाली. ते परमात्मा कबीरजी आले होते. दर्जन दे का रूप सैल वृंदावन कीनी, तहाँ मिले धर्मदास करत हैं बहुत अधीनी. धर्मदासजी खूप प्रेमाने बोलत असत. भक्त होते ते. परम उजागर रूप ध्यान बहुरंगी बाना, तहाँ मिले धर्मदास आचार विचार दीवाना. कौन तुम्हारी जात कहाँ से आए स्वामी,
पूछे पुरुष कबीर धनी साहेब निकामी। आता परमात्म्याने बघा पुण्यात्म्यांनो, ते आपले परमात्मा आपल्यासाठी किती फिरत आहेत, दुःख सहन करतायत, आपल्याला त्यांच्या शरणात घेऊन सुख देण्यासाठी, सतलोकात घेऊन जाण्यासाठी, तुमच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी तुमच्या जवळ येऊ पाहतात. परंतु आपण ज्ञान चुकीचं गोळा करून ठेवलंय, ज्या कारणाने आपण भगवानाला ओळखू नाही शकत. परमात्म्याने येऊन काय सांगितलं? कौन तुम्हारी जात कहाँ से आए स्वामी. धर्मदासजींना, त्या जीवाला, 2 कवडीच्या जीवाला तो परमेश्वर येऊन सांगतोय, कुठून आलात स्वामी? हे स्वामीजी, स्वामीचा अर्थ काय होतो? परमात्मा. हे स्वामीजी, हे परमात्मा, कुठून आलात आपण? जेव्हा त्यांनी सरळ सांगितलं तेव्हा ते ऐकलं नाही, कारण त्यात तर काळ भरला होता पूर्ण. तर काय म्हणतात परमात्मा? कौन तुम्हारी जात कहाँ से आए स्वामी, पूछे पुरुष कबीर धनी साहेब निकामी. पूछे धनी कबीर साहेब निकामी. त्याचा कोणता स्वार्थ नाही, तरी पण आपल्यासाठी भटकत राहतात. आता धर्मदासजी सांगतात, हम वैष्णो बैरागी धर्म में सदा रहाही, सुधर न बैठे संग कल्प ऐसी मन माही. सुन जिंदा मम ज्ञाने को अधिक आचार विचार, हमारी करणी जो करे उतरे भवजल पार. श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत वर्णन केलंय की कोणीतरी देवतांची पूजा करतात, कोणी फक्त सद्ग्रंथांचा स्वाध्याय करत राहतो, कोणी योगासन करत राहतो, कोणी अहिंसावादी म्हणजे पांढरं वस्त्र धारण करतो, तोंडाला पट्टी बांधून अनवाणी फिरत राहतो, तर कोणी कोणत्या प्रकाराने साधना करतो, कोणी हठयोग करतो, घोर तपस्या करतो आणि सगळे आपापल्या साधनांना, उपासनांना पापनाश करणारी मानतात, म्हणजे श्रेष्ठ मानतात. तर असेच धर्मदासजी सांगू लागले की जे आम्ही सांगतो ना तशी क्रिया करा, त्याचा मोक्ष होऊन जातो, कल्याण होऊन जातं, भवसागरातून तो पार होऊन जातो. सुन जिंदा मम ज्ञान को. धर्मदासजी सांगतात, हे जिंदा महात्मा, हे जिंदा, ऐक माझ्या ज्ञानाला. अधिक आचार विचारे, हमारी करणी जो करे उतरे भवजल पार. बोले धनी कबीर सुनो वैष्णो बैरागी, कौन तुम्हारा नाम गाम कहिए बड़भागी. परमात्मा म्हणतात, सांगतात, म्हटले धनी कबीर ते. परमात्मा कबीर म्हणाले धनी, सगळ्यांचे परमात्मा, कुळाचे धनी. बोले धनी कबीर सुनो वैष्णो बैरागी, कौन तुम्हारा नाम गाम कहिए बड़भागी. कौन कौम कुल जात कहाँ को गमन किया है, कौन तुम्हारी रेस किन्हें तुम नाम दिया है. कोण गुरु बनवला तुम्ही? कौन तुम्हारा ज्ञान ध्यान सुमरण है भाई, और कौन पुरुष की सेव कहाँ समाधि लगाई. कोणत्या भगवानाची सेवा म्हणजे पूजा करत आहात आणि कुठे समाधी लावत आहात तुम्ही? को आसन को गुफा के बरमत रहो सदाई, सालग सेवन कीन बहुत अति भार उठाई. तुमचं कोणतं निश्चित स्थान आहे का? कुठे कोणत्या गुहेत राहता का? असेच रमत राम आहात, हिंडत फिरत राहता आणि शाळीग्राम आपण घेऊन ठेवलाय, खूप वजन उचलून घेतलंय मूर्तीचं. झोली झंडा धूप दीप तुम अधिक आचारी, बोले धनी कबीर भेद कहियो ब्रह्मचारी. हमको पार लंघावे ही परम उजागर रूप, जंद कहे धर्मदास से तुम हो मुक्ती स्वरूप. बघून परमात्म्याने म्हटलं की आम्हाला पार करून द्या, आमचा उद्धार करा, आम्हाला पार करा, तुम्ही तर खूप चांगले महात्मा दिसत आहात. हमको पार लंघावे ही परम उजागर रूप, जंद कहे धर्मदास से तुम हो मुक्ती स्वरूप. जिंदा महात्म्यांच्या रूपात म्हणतात, आमचं जीवन पार करा, तुम्ही तर मोठे पूज्य दिसत आहात. जर परमात्मा असं नसता म्हटला तर तो न ऐकता उठून पळून गेला असता. आता त्याला ऐकवायचं पण होतं आणि
त्याच्या आतला मळपण काढायचा होता, जी घाण भरली होती अज्ञानाची. आता धरमदासजी काय सांगत आहेत? बांधोगढ़ है गाम नाम धर्मदास कहीजे, बांधोगढ़ है गाम नाम धर्मदास कहीजे, वैसे कुली कुल जात सुधर की बात सुनीजे. माझा वैश्यकुळात, माझी जात आहे वैश्यकुळात म्हणजे व्यापारी घरात माझा जन्म आहे. आम्ही शूद्रांची बोलत नाही, छोट्या जातीच्या लोकांपासून दूर राहतो. कारण हा ब्राह्मणांनी शिकवलेला अभ्यास वाचत होता. शरगुण ज्ञान स्वरूप जान सालग की सेवा, मल्लागिरी छिड़कंद संत सब पूजू देवा. 68 तीर्थ नान ध्यान कर कर हम आए, पूजे सालग राम तिलक गलमाल चढ़ाए. धूप दीप अधिकार आरती करे हमेशा, राम कृष्ण का जाप रटत है पूजे शंकर शेषा. आता आपली विधी सांगायला लागला की आम्ही काय काय करतो. 68 तीर्थांवर स्नान करतो आणि रामकृष्णाचा जप करतो. नेम धर्म से नेह सने दुनिया से नाही, आर उड्डम बैराग और की मानू नाही. सांगतात की मला तर फायनल वाटतं, माझी भक्ती ठीक आहे, ओके आहे, मी काही झालं तरी ठाम आहे माझ्या भक्तीवर. जे गुरुजींनी ज्ञान दिलंय मी दुसऱ्यांचं नाही ऐकणार, मला ज्ञान देण्याची गरज नाही. नेम धर्म से नेह सने दुनिया से नाही, आर उड्डम बैराग और की मानू नाही. सुन जिंदे मम धर्म को वैष्णो रूप हमारे, 68 तीर्थ हम किए है चिन्हा सिरजनहार. की आम्ही 68 तीर्थ केली, मी आता दुसरी फेरी घेतोय आणि मी भगवान मिळवला. आम्ही जाणून आहोत की भगवान कोण आहे, श्रीराम श्रीकृष्ण. बोले जिंद बैन कहाँ से सालग आए, को 68 का दाम मुझे तत्काल बतावे. राम कृष्ण कोटों गए, कबीर साहेबांनी सांगितलं, राम कृष्ण करोड़ों मर गए, और धनी एक का एक. जिंद कहे धर्मदास से ये बूझो ज्ञान विवेक. आता हे श्रीराम श्रीकृष्ण तर कोट्यांनी गेले आणि तो धनी एकच एक. आता थोडासा जरी विवेक असेल तरी या ज्ञानाला समजून जा. अनंत कोट ब्रह्मांड रचित, सब तज रहे नियारे. जिंद कहे धर्मदास से जाका करो विचारे. अनंत कोटी ब्रह्मांडांची रचना करून त्यापासून वेगळ्या सतलोकात विराजमान आहे, त्याचा विचार कर. बोलत है धर्मदास सुनो जिंदे मम बाणी, कौन तुम्हारी जात कहाँ से आए प्राणी. आता बघ, आपल्या वडिलांबरोबर विवाद करत आहे ती भोळी आत्मा. आम्ही तर असेच पडलो अज्ञानयुक्त होऊन. आता परमात्मा तर त्याला स्वामीजी म्हणतायत आणि तो स्वामी बनून बसलाय. 2 कवडीचा जीव आणि काय म्हणतो, तुम्ही कोठून आलात प्राणी, हे जीव तू कुठून आलास. धरमदासजी म्हणतायत भगवानाला. बोलत है धर्मदास सुनो जिंदे मम बाणी, कौन तुम्हारी जात कहाँ से आए प्राणी. आता धरमदासजी म्हणत आहेत, सरगुण सेवा सारे है. सेवा म्हणजे पूजा. सगुण जशी मूर्तीपूजा करतात भगवानाची बनवून. सरगुण सेवा सारे है, निर्गुण से नहीं नेहे. सुन जिंदा जगदीश तू हम शिक्षा क्या दे. आता परमात्मा काय म्हणतात, बोले जिंद कबीर सुनो बाणी धर्मदासा, हम खलक ये सब हमरा प्रकाशा. आम्ही जग रचणारे, आम्ही जगत करता आणि हे जग सगळं आमचं बनवलेलं आहे. मी पूर्ण परमात्मा आहे. हमसे चंद्र सूर, हमसे ही पानी और पवना, हमसे धरणी आकाश रहे हम 14 भवना. हम रचे सब पाषाण नदी ये सब खेल हमारा, अचराचर बहु खान बनी बहुविध 18 बहारा. हम सृष्टि संजोग वियोग विजोग किया बहु भांति, हम ही आद अनंत हम हैं अवगत के नाती. हम ही माया मूल, हम ही हैं ब्रह्म उजागर, हम ही अदर बस हैं, हम ही हैं सुख के सागर. आता भगवानाने तर सारे रहस्य उलगडले, परंतु आपण तर बालबुद्धीचे झालो आहोत. अज्ञान ग्रहण करून परमात्मा समोर बसलेत आणि सांगत आहेत की सगळं मी बनवलंय. ही जी दगडाची मूर्ती घेऊन तू फिरतोयस, जे दगड पर्वत मी बनवलेत, तू आमची पूजा कर. यांना सोडून दे बाबा, आम्ही साहेब सत्पुरुष आहोत. ये सब रूप हमारे
जिंद कह धर्मदास से हम पूर्ण करता रे। बोलत है धर्मदास सुनो सर्वंगी देवा, और दीखत पिंड और प्राण कहो तुम अलख अभेवा। एकतर तू परमात्मा म्हणतोस, तुझं पूर्ण शरीर दिसतंय, तो भगवान तर निराकार आहे. जसं घोटून पेला ठेवलाय आमच्यासाठी ही अज्ञानाची भांग, त्याच आधाराने म्हणतो तू भगवान म्हणतोस. स्वतःला धरमदास म्हणतायत आणि तू तर साकार दिसतोस, बोलतोयस, तुझं जेवण खातोस, सगळं काही आहे. नादबिंद की दे शरीर प्राण तुम्हारे, बोलत है धर्मदास सुनो सर्वंगी देवा। दिखत पिंड और प्राण, तुझं शरीर दिसतंय, श्वास घेताना दिसतोयस आणि तू म्हणतोस स्वतःला जगत करता. नादबिंद की दे शरीर है प्राण तुम्हारे, तुम बोलत बड़ बात नहीं आवत दिल हमारे. तू गोष्टी करतोयस मोठ्या मोठ्या भगवानांच्या, पण मला पसंत पडत नाही तुझं म्हणणं, माझ्या गळी नाही उतरते. खान पान अस्थान देह में बोलत दीसम, कैसे अलग स्वरूप भेद कहिए जगदीसम. कशा प्रकारे तू भगवान आहेस जरा वर्णन कर. बोलत है जिंद अबंध सकल गट साहेब सोई, हम ही राम रहीम करीम पूर्ण करतारा. कबीर साहेब सांगतात, हम ही बांधे से तू चढ़े संग पदम 18, हम ही रावण मारा लंक पर करी चढ़ाई, हम ही 10 सिर का मारा देवताओं की बंद छुटाई. आता परमात्मा सांगतायत की तू ज्या रामकृष्णावर आश्रित आहेस, जेव्हा श्री रामचंद्रजी हरले होते, थकले होते, रावण मरत नव्हता, आणि जेव्हा जीव हरतो, परमपित्याची आठवण करतो की कोणीतरी परमशक्ती आहे, तेव्हा त्याच्या पूर्वसंस्कारामुळे पूर्ण परमात्मा समजावतायत आणि गुप्त रूपात सांगतात की आम्हीच रावण मारला होता, रामाला शक्य नव्हतं ते मारणे, आणि समुद्रावर पूल पण रामाकडून नव्हता बनला. 3 दिवस गुडघाभर पाण्यात उभे राहून श्रीराम प्रार्थना करत होते, समुद्राला रस्ता दे दे, रस्ता दे दे. त्यांनी रस्ता नाही दिला. जेव्हा मारायची इच्छा केली तेव्हा समुद्र रूप बाहेर आलं ब्राह्मण रूपात. तेव्हा त्याने सांगितलं होतं की तुमच्या सेनेमध्ये नल आणि नील नावाचे 2 संत आहेत, त्यांच्या हातामध्ये त्यांच्या गुरुदेवाकडून दिली गेलेली शक्ती आहे, त्यांच्या हातून दगड बुडत नाहीत, त्यांची मदत घ्या. त्या दिवशी त्या नल व नीलमध्ये अभिमान जागा झाला. त्यांनी भगवानांची आठवण न करता, गुरुदेवांची आठवण न करत सरळ प्रभुता दाखवायला पाहिली. ते दगड बुडले होते, त्यांच्या हाताने तरंगले नव्हते. तेव्हा परमात्मा स्वतः गेले होते तिथवर, मुनींद्र रूपात आले होते, ऋषी रूपात, कबीरजी, सत्पुरुष. तेव्हा रामचंद्रांनी पाहिलं आणि नल नील यांनी सांगितलं, बघा आमचे गुरुजी आले, ज्यांनी आम्हाला ही शक्ती दिली होती. तेव्हा श्रीरामांनी प्रार्थना केली होती संत मुनींद्र ऋषीजींना, परमेश्वराला, की हे भगवान, हे ऋषीजी, तुमच्या भक्तांना तर तुम्ही शक्ती देऊ शकता, तुम्ही तर परमशक्तियुक्त आहात, काही कृपा करा. अशी सर्व आपली दुःखाने भरलेली कहाणी सांगितली की हे असं झालं आमच्याबरोबर, समुद्र पार करून जाणं अनिवार्य आहे. तेव्हा परमात्म्याने सांगितलं, एक काठी घेऊन ठेवली होती भगवानांनी, एक काठी, आणि सांगितलं की या माझ्याबरोबर. एका खूप मोठ्या पर्वताच्या 4 बाजूला रेष ओढली की याच्या मधले दगड उचला, हे हलके केले आहेत. तेव्हा ते दगड उचलले गेले आणि मग तो पूल बनवला गेला होता. पुण्यात्म्यांनो, खरेपणापासून आपण खूप दूर आहोत. खऱ्याचं आपल्याला माहीत नाही. म्हणतात, जगत का पेख ना पेख्या, धनी का नाम ना लेखा. आता काय सांगतात, हम ही रावण मार लंक पर करी चढ़ाई, हम ही 10 सिर मारे देवता की बंद छुटाई, हम ही राम रहीम करीम पूर्ण करतारा, और हम ही बांधे सेतु. म्हणजे पूल आम्हीच बांधला होता. और चढ़े संग पदम 18. बोलत धर्मदास जिंद जननी को थारी, कौन पिता प्रवेश कौन गति रहन अधिकारी, क्यों उतरे कलमा ही कहो सब भेद विचारी, तुम निज पूर्ण ब्रह्म कहाँ अनपान आहारा. कौन तुम्हारा धाम नाम सुमरण क्या कहिए, तुम व्यापक कलमा ही तो कहाँ साहेब रहिए. जिंद कहे धर्मदास सुनो सतगुरु की वाणी, हम ही संत सुजान हम हैं सारंग पाणी. पुढे काय सांगितलंय, हम उतरे तुम काज सोन से किया पियाना, शब्द रूप धर दे समझ बाणी सुर ज्ञान. आता परमात्मा तीच गोष्ट सांगतायत जे वेद सांगतात
की आम्ही उतरलो तुमच्यासाठी, तुझ्यासाठी उतरला पुण्यात्म्यांनो समजवायला आणि शून्यातून त्या सतलोकातून जिथे अजून कोणी नाही परमात्मा राहतो, जिथे त्याच्या आजूबाजूला त्या शून्य स्थानाहून पुढे जिथून म्हणजे सतलोकातून केले प्रस्थान, तिथून प्रस्थान करून आलो आहे. त्या सतलोकातून तुमच्या कारणे आम्ही उतरलो, आम्ही अवतरलो, आम्ही खाली आलो, उतरलो. हम उतरे तुम काज सोन से किया पियाना, शब्द रूप धर दे समझ बनी सुर ज्ञाना, निरख परख कर देख नहीं भौतिक हमरे काया, हम उतरे तुम काज नहीं कुछ मोह न माया. आता परमात्मा सांगू लागले, बघ माझे शरीर स्पर्श करून बघ, हे तुझ्यासारखं फक्त हाडामासाचं शरीर नाही. माझं जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 8 मध्ये सांगितलं आहे की शुक्रम अकायम अस्नावीरम, ते कबीर मुनीची त्या परमात्म्याची काया शुक्राने बनलेली नव्हती, मातापिता संयोगाने नाही, नाडीरहित शरीर, त्याच्या शरीराच्या आत स्नायू नाही आहे, नाडीतंत्र नाही आहे. तर इथे परमात्मा पण सांगतात, नहीं नाद नहीं बेंद नहीं पांच तत्व आकारम, माझं हे 5 तत्वांचं शरीर आकार नाही आहे. गुड़िल्ला ज्ञान अमान हंस उतारू पारम, नरक परख कर देख नहीं भौतिक हमरे काया, हम उतरे तुम काज मेरे कुछ मोह न माया. की मी कोणत्या मोहमायेने नाही, इथे ना कोणत्या लालसेने तुझ्याजवळ आलो, आणि निरखून परखून बघ आमची पंचभौतिक काया नाही आहे. गगन सोन में धाम है वो अवगत नगर नरेश, गगनशून्यात सर्वात वरच्या स्थानावर आमचं घर आहे. अगम पंथ कोई जाणे नहीं ये खोजत शंकर शेष, हे तुमचे भगवान पण शोधत आहेत, त्याला तिथपर्यंत पोचू नाही शकले. बोलत है धर्मदास सुनो सतगुरु सैलानी, निरख परख से न्यार भेद कहू अकल अमानी. परमात्मा सांगतात, ना मैं जन्मू ना मैं रू, ना मैं आऊ न जाही, जन्ममरणाचं येणं जाणं माझं नाहीये. शब्द विहंगम सोने में ना हमरे धूप न छाही, बोले जंद सुनो धर्मदासा हमरे पिंड प्राण निश्वासा, गर्भ योनि में हम नहीं आए मादर पिदर ना जननी जाए. सांगतात, बोलले जिंदा रूपात बसलेले भगवान सांगतात, ऐक धर्मदास, हमरे पिंड प्राण नहीं श्वासा, आमच्या शरीरात श्वास नाही आहे, आमचा तुमच्यासारखा पिंड नाही आहे, शरीर नाही आहे. आमचा तुमच्यासारखा पिंड म्हणजे शरीर नाही आहे, प्राण नाही आहे, श्वास नाही आहे. गर्भ योनि में हम नहीं आए, आम्ही कोणत्या आईच्या पोटी जन्म नाही घेतला, मादर पिदर ना जननी जाए, आम्ही कोणत्या मातापित्यांकडून नाही जन्म घेतला. शब्द स्वरूपी रूप हमारा क्या दिखलावे आचार विचारा. आता जसं धर्मदासांनी सांगितलं होतं की मी जीव हिंसा करत नाही, परमात्मा आठवण करून देतात, तू किती पाप करतोस दिवसभरात. सत्य ब्राह्मण की है हत्या जो चौका तुम देवो नेता, जे तुम्ही चूल बनवता, लिंपता जितक्या भागाला आणि तिथे जेवण बनवता, यात इतकी जीव हिंसा होते. सुखी समाधानी प्राणी जशी 70 ब्राह्मणांची हत्या केली आहे, इतकं पाप तुझ्या वाईट खात्यात लिहिलं जातं. सत्य ब्राह्मण की है हत्या जो चौका तुम देवो नेता, ब्राह्मण से हत्या जो होई जल स्नान करत हो सोई. आणि 1000 ब्राह्मणांची हत्या इतकं पाप लागलं असतं जर तू या मथुरेच्या तलावात नाहीला असतास, अशा तीर्थांमध्ये चोळून रगडून नाही माहीत किती जीवांचा नाश करता. आपल्या साफ पाण्यात घरात बसून ना धक्के खात फिरता असे ना कोणत्या गीतेत लिहिले हे 68 तीर्थ करणं. गीतेमध्ये लिहिलंय हरे राम हरे कृष्ण सीताराम राधेश्याम मिलादे. गीता पण वाचता आणि त्याच्या विपरीत साधना करता भगवानाचा तू अपराधी बांधलायस, भगवानाचा नियम तोडलायस, शास्त्रविधीचे मनाला वाटेल तसे आचरण करतायस. आता धर्मदास सुन्न झाला. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा दुसऱ्या वेळेस भगवान अंतर्धान झाले त्यानंतर तो रडत चालायला लागला
आता थोडीशी इथे जीवहिंसाबद्दल बघू. सत्य ब्राह्मण की है हत्या जो चौका तुम देव नेता, ब्राह्मण सेंस हत्या जो होई, जल स्नान करत हो सोई, पृथ्वी ऊपर पग जो धारे, करोड़ जीव एक दिन में मारे. तुम्ही हिंडायला फिरायला जाता, कामावर जाता, इथे तीर्थावर येता, एका दिवसात करोडो ब्राह्मणांची हत्या करता, करोडो जीव एका दिवसात मारता, हिंडता फिरता करोडो जीव मारता आणि ते तुमच्या वाईट खात्यात लिहिलं जातं. आणि या तलावाचं, या तीर्थाचं पुण्य काहीच नाही, कारण गीतेत प्रमाण नाही, तर ते निरुपयोगी आहे, दंतकथा आहे. आणि तू पाप सारे एकत्र केले, खूप सारे, तर पुण्यात्मा हा मार्ग ठीक नाहीये. परत काय सांगतात? कते खान पान में दमन प्राणी, कैसे पाओ मुक्त निशानी. तू सांगतोस ना आम्ही जीवहिंसा नाही करत, आणि पोळी खाता, खाण्यापिण्यात पण, बनवताना पण जीव जळतात आणि खायच्या वेळी जीव मरतात, तर म्हणतात तू कसा मोक्ष प्राप्त करणार या प्रकारे. आणि जे मंत्र आहेत तुझे ते किती निरुपयोगी आहेत, ते गीतेमध्ये प्रमाणित नाही आहेत. आता काय सांगतात? आता धरमदासजी जे परमात्मा अंतर्धान झाले होते, दुसऱ्या वेळी परत वाईट वाटून रडले. हे भगवान, हे तर खूपच वाईट झालं. हे परमात्मा, तावा रोवत धर्मनी नागर, कहाँ गए मेरे सुख के सागर. जेव्हा परमात्मा अंतर्धान झाले तर परत रडू लागला धरमदास. परत परमात्म्यांनी सर्व ज्ञान दिलं, नंतर परत तो कोरडाच राहिला. तिसऱ्या वेळेस जेव्हा परमात्मा अंतर्धान झाले तेव्हा त्यांनी काय सांगितलं? धर्म कह सुन जिंद तुम, हम पाए दीदार, गरीब दास नहीं कसर कुछ, उगड़े मोक्ष द्वार. परत काय सांगतात? तेरे देवन की महिमा अपारम, ये है सर्व लोक करतारम. आता ती आतली घाण परत उमळून आली, भरलेलं होतं अज्ञान. काय म्हणतात? तेरे देवन की महिमा अपारम, ये है सर्व लोक करतारम. सुन जिंदा क्यों बात बनावे, झूठी कहानी मोहे सुनावे. मैं ना मानू बात तुम्हारी, मैं सेवत हूँ विष्णुनाथ मुरारी. गौरी शंकर गणेश मनाऊं, इनकी सेवा सदा चितलाऊं. जेव्हा त्यांनी तिसऱ्या वेळी ही बकवास केली, परमात्मा सांगतात, गरीबदासजी साहेबजींनी लिहिलेलं आहे, तावालीन बहे निर्वाणी, मगन रूप साहेब सैलानी. म्हणतात परत परमात्मा तिसऱ्या वेळेस अंतर्धान पावले. छुप गए तावालीन बहे निर्वाणी, और मगन रूप साहेब सैलानी. आता परत काय करतात? धरमदासजी परत चालू लागले घराकडे. म्हणतात, तावा रोवत धर्मनी नागर, कहाँ गए मेरे सुख के सागर. आता हे मन बकवास अवश्य करतं, वादविवाद खूप करतं. जेव्हा त्याला परमात्मा मिळण्याची संधी असते, हे अडलेल्या घोड्याप्रमाणे अडून राहतं. आणि पहिले कोणी जशी पण लोकवेद दंतकथा ऐकवली आहे त्याला सहर्ष स्वीकार केली, असं मानून की हे खरं आहे. आणि इथे खरं काय ते सांगितलं जातं. मग उभे राहतात कसं? जसं घोडा उभा राहतो ना तसे. असं कसं, असं कसं? जेव्हा सर्व चुकीचं गोळा करत फिरत होता तेव्हा कोण काय म्हणालं ते स्वीकार्य होतं, कारण त्याला माहीत पडलं की इथे येऊन त्याचं कल्याण होईल. त्यामुळे शेकडो किंतु परंतु भरून ठेवतो, कुरापती भरून ठेवतो, उभं करतो. परंतु हा समर्थ आहे परमात्मा, आमचा परमात्मा मालक आहे, हा कोणताही शंका या मनात नाही ठेवणार. शेवटी त्याचं मन मोडेल. सांगतात, तावालीन बहे निर्वाणी, मगन रूप साहेब सैलानी. तावा रोवत धर्मनी नागर, कहाँ गए मेरे सुख के सागर. परत रडत आहे आणि म्हणत आहे, कुठे गेले सुखसागर. चूक झाली दाता आमच्याकडून, मी खूप वादविवाद केले. बेग मिलो कर हूँ अपघाता, मैं ना जीवूं सुनो विधाता. हम जाने तुम दे स्वरूपा, हमारी बुद्धि अंधगर कूपा. हे परमात्मा, मी तर आपल्याबरोबर वादविवाद केले. आमची बुद्धी तर अंधारी विहीर आहे, खोल विहीर आहे, ज्यात प्रकाश नावाची गोष्टच नाही. आणि आम्ही आपल्याबरोबर खूप विवाद केला. आता क्षमा करा माझ्या परमेश्वरा. बेग मिलो कर हूँ अपघाता, मैं ना जीवूं सुनो विधाता. हम तो मानुष रूप तुम जाण्या, सुन सतगुरु का किया पियाना. मी तर आपल्याला एक माणूस समजलो होतो. तुम्ही कुठे गेलात भगवान? एक वेळ मला सांगा, मी तिथे येईन. अगम ज्ञान कुछ मोहे सुनाया, मैं नहीं जीवूं अविगत राया.
तुम सतगुर अवगत अधिकारी, मैं ना जाना लीला थारी। तुम अवगत अवगनासी साई, फिर मोको कब मिलो गुसाई। कमर कसी धर्मदास को पूर्व पंथ पियान, गरीबदास रोवत चले बांधो गढ़ अस्थान। कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जो है। तडप करे म्हणजे तडपत राहिला म्हणजे तडफडत आहे मनातल्या मनात. पण मन में रोवे और दसों दिशा को वो मग जो है. 10 दिशांना बघतोय, कधी मागे पुढे. भगवान कुठे लपले तर नाहीत ना, इथे जवळपास तर नाही लपलेत, आणि भेटले तर माझं काम होऊन जाईल. कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जोवे. चारी बाजूला बघतात, कुठे वर तर आकाशात नाहीये ना. तर अशा प्रकारे तो आपल्या घरी येतो. आता घरी पोचला तर त्याची पत्नी मोठी धार्मिक होती. तिने विचारलं, भक्तजी कसे परत आलात? तुम्हाला तर अजून खूप वेळ लागणार होता. आलात परत 15-20 दिवसात, 10 दिवसात. 2-3 महिन्यांची यात्रा हा कार्यक्रम होता. कितीतरी तीर्थांच्या फेऱ्या होत्या तुमच्या. आणि धरमदास रडतायत, बोलू नाही काही शकत आहेत. ऐसा वियोग हुआ हमसे ती, जैसे निर्धन की लुट जा खेती. इतकं दुःख झालं त्या पुण्यात्म्याला भगवानाच्या विरहाचं आणि आपल्या नादानीचं, की मी जुलूम केले, वादविवाद करून अनमोल रत्न हातातून हरवून टाकलं. आता इतका शोक करत आहे, ज्या बाळाचे मातापिता दोन्ही मरून जातात, आणि डोकं आपटून आपटून रडतोय. बोलणं बंद होऊन जातं. अशा स्थितीमध्ये घरी पोचला. अश्रूंनी पूर्ण सदरा भिजला होता. त्याच्या बायकोनी विचार केला, भक्तजी बोलत नाही आहेत, काय बाब आहे? आणि इतक्या लवकर यायचं कारण तिनं स्वतः आपल्या बुद्धीने विचार केला की वाटतंय यांचं कोणी धन लुटलं. जो पैसा यात्रेसाठी घेऊन गेले होते, खर्च तो कोणीतरी चोरलं. चोरांनी चोरी केलेली दिसते, आणि म्हणून हे रडतायत. कारण आमनी देवी, जी श्री धरमदासजींची धर्मपत्नी होती, तिला माहिती होतं की मी थोडीशी कंजूष आहे, आणि भक्तजी धर्मात दोन्ही हातांनी पैसे खर्च करत. तर आमनी देवी कितीतरी वेळा अडवत असत की धर्म हिशोबाने करा, मुलांचे पण पोषण आहे. जरी पैशांची काही कमी नव्हती त्यांना, एक स्वभाव असतो आपला. तर त्या आधाराने तिने विचार केला की कुठे भक्तजी यासाठी रडत आहेत की मीच टोचून बोलेन त्यांना, जाब विचारेन की अजून पैसा नको खर्च, बस झालं तुमचं धर्मकर्म, याकरता रडत असेल की कुठे माझं काम अर्धवट राहिलं आणि ही आता कुरकुर करेल, मानणार नाही. तर ती म्हणाली, हे भक्तजी, तुमचे पैसे कोणी लुटले का? काही हरकत नाही. तुम्ही किती पण पैसे घ्या, मी काही नाही म्हणणार कधी. माझ्यामुळे तुम्ही दुःखी नका होऊ. आणि भगवानाने कोणती कमी ठेवली आहे का तुमच्यासाठी? इतकं धन देऊन ठेवलंय, अजून घेऊन जा धन, तुमचं काम पूर्ण करून या. आता तो रडतच राहिला आणि तिचं ऐकत पण होता. रडत खूप वाईट तऱ्हेने. खूप वेळानंतर त्याचे हुंदके बंद झाले. हळूहळू रडत रडत सांगायला लागला, आम्ही हे नेलेले भौतिक धन माझं नाश झालं असतं तर मला कोणतं दुःख नव्हतं, आणि घेऊन गेलो असतो तुझ्याकडून प्रार्थना करून, याचं दुःख मला नाही आहे. माझ्याकडून आज असं धन हातातून निघून गेलं, आता कदाचित मला ते मिळेल की नाही, मी इतका नीच आहे. आणि मी असे त्या महापुरुषाच्या बरोबर असा जो वाद केला, आणि 3ऱ्या वेळी त्याच्याबरोबर मी विवाद करून हातातून घालवलं. आता तो भेटेपर्यंत जीवात जीव नाही. परत त्याने हळूहळू जेव्हा मन शांत झालं, कामिनीजींना सर्व मागची घटना होती ती सर्व ऐकवली. आमनी म्हणाली, तुम्ही तर बुद्धिमान व्यक्ती आहात. आता लालाजी तर व्यवसायात निष्णात असतात. तुम्ही या सौद्यात कसे चुकलात? रामकृष्ण भगवानांबरोबर आपलं कोणतं नातं होतं? ज्ञान दोघांकडून ऐकलं होतं. हे भगवान आहे ते मानायला लागले होते. आपल्याला तर भगवान पाहिजे होते, आणि आपण विवाद नव्हता करायला पाहिजे होता. अजब अशी कथा सांगत आहात, प्रमाण सांगत आहात, आणि गीतेत आपण रोज वाचतो. तो सांगत होता की तो भगवान तर कोणी दुसराच आहे. गीता सांगणारा स्वतः म्हणत आहे, तरी पण तुमचे डोळे नाही उघडले. तर धरमदास सांगतात की आयुष्यात पहिल्यांदाच
नुकसानीचा सौदा करून आलोय मी. आजपर्यंत मी हारलो नव्हतो. नुकसानीचा धंदा केला नव्हता. आम्ही यासाठी रडतोय की मी जालिम व्यक्ती आहे. त्या परमात्म्याचा काय स्वार्थ होता? आता रडतोय तेव्हा माझ्या मनात अभिमान भरलेला होता की मी महात्मा बनलो. या महात्मापणामुळे बुडीत गेलो मी. मीपणाने बुडवलं. आता 6 महिने होऊन गेले. रोज रडतोय. आणि बाहेर बसला दरवाजात असा, जशी भिल्लेण श्रीरामाची जी वाट बघत होती असं बघत. आणि कुठून तो महात्मा कोणी पण दिसले तर पळत जाऊन जवळ जाऊन बघे. नाही, हा तर नाही. परत खूप रडत असे. खाणे पिणे सोडले. किती कमजोर शरीर झालं. जवळपास जिथे कुठे कोणत्या साधुसंतांचा उल्लेख ऐके जंगलात, जवळपास नगराच्या कुठे येऊन बसत होते संत लोक, तिथे जायचा, त्यांच्याशी बोलायचा. एके दिवशी कळलं, चांगले महात्मा आले आहेत, मोठ्या ज्ञानाचा प्रचार करतायत, वनात बसले आहेत ते असे असे तलावावर. तिथे गेला, नमस्कार केला. त्यांनी पाहिलं, असू शकेल रूप बदलून आले असतील. त्यांनी ओळखण्यासाठी प्रश्न केला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे मातापिता कोण आहेत? काय ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्ममृत्यू होतो? तर त्या महात्म्याने म्हटले, नाही, ते तर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. ओळखलं की चुकीचा नंबर आहे. त्याने म्हटलं, हे तर नाहीत, चुकीचा नंबर आहे. हे तर तेच म्हणतायत जे आपण पहिले गुण गात होतो, ऐकत होतो. उठून आला, परत रडला खूप. एक दिवस परमात्म्यांनी प्रेरणा केली. त्याच्या बायकोच्या आत आमनीने विचारलं की एक गोष्ट सांगा, असं तर तुम्ही रडून रडून मरून जाल. कोणती गोष्ट चालू असेल तुमच्या चर्चेत? त्यांनी कोणती खूण दिली असेल की ते कसे भेटतील, कुठे राहतात? धर्मदासजींना आठवण झाली की आमच्या चर्चेत त्यांनी हे जरूर म्हटलं होतं की जिथे कुठे धर्म भंडारे होतात तिथे मी जात असतो. धार्मिक जे भंडारे केले जातात तिथे मी अवश्य जातो आणि कोणी भक्त संत भेटतात त्यांना समजवत असतो. तर आमनीने म्हटले की आपण भंडाराच करू, ते याच तऱ्हेने येतील. त्याला आनंद झाला. म्हणाला, ठीक आहे. 3 दिवसांचा भंडारा ठेवला. सगळ्या जागांवर निमंत्रण पाठवलं. आता सगळे येत आहेत, साधू संत जेवण खातायत, जात आहेत, तो बघतोय. आता साधू तर नाही आले जे महात्मा होते. 3रा दिवस आला. दुपार झाली 3ऱ्या दिवसाची. दुपारनंतर आणि मनात संकल्प केला की परमात्मा जर आज नाही आले ना, तुमचा दास नाही राहणार जगात. किती पक्क केलं त्यांनी. औपचारिकता नाही, पूर्ण मनात पक्क केलं होतं की आज नाही आले तर मी आत्महत्या करीन. फायनल निर्णय घेऊन आणि बघत होता असं साधूसंत जवळजवळ सगळे खाऊन गेले. 10-20 भक्त बाकी राहिले होते, संत. आणि धरमदास खूप उदास झाले होते. त्याच वेळी त्यांची दृष्टी पडली. 100 फूट दूरवर एक कदंब वृक्षाचं झाड होतं. त्याच्या खाली तेच परमात्मा विराजमान होते, जिंदा महात्म्याच्या रूपात. धरमदास पळत गेले, आणि पाहिलं, लक्ष देऊन तर ओहो, हे तर तेच आहेत. आणि असे घट्ट गळ्यात पडले त्यांच्या. आणि जसे निघून जाऊ नयेत हे माझ्या हातातून. आणि रडला, डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे भगवान, माफ करा पाप्याला. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. हे भगवान, कधी आयुष्यात चूक नाही करणार, कोणता वादविवाद नाही करणार. जे आपण सांगाल तेच करीन. जेव्हा परमात्म्याने सांगितलं की यांना माझा भेद नको सांगू आणि यांना इथून जाऊ दे, परमात्म्याला हे माहिती होतं की हे आले ना तर वादविवाद करू लागतील सारे साधुसंत आणि याला गोंधळवतील बिचाऱ्याला. नंतर याला भ्रमात टाकतील आणि मुश्किलीने शेत सावरलं त्याचं. त्यांना पटापट जाऊ दे. धरमदास म्हणाला की जाऊ नका, आता नाही जाणार. जाऊ नका भगवान, आता नाही जाणार, माझं वचन आहे. मग त्याचं मन शांत झालं. सर्व साधुसंतांना बाहेर केलं, दक्षिणा वगैरे देऊन. त्या खोट्यांना घालवलं आणि पाय पकडून म्हणाले, भगवान, दासाच्या कुटीमध्ये चला. परमात्मा तर गेलेच त्या उद्देशाने. असे आज जाऊन आमनीला, आपल्या पत्नीला म्हटलं, मिळालं, ते धन मिळालं ज्याचा मी शोध घेत होतो. आले गुरुजी, महाराज आले. आता एक बसण्यासाठी आसन दिलं. एक पाय धरमदासने पकडला, एक आमनीने. आमनी देवी म्हणू लागली, भगवान, तुमचा बाळ खूप कोमल मनाचा आहे.
तुम्ही इतकी कठीण परीक्षा नको होती घ्यायला. हे तर खूप हळव्या मनाचे आहेत, हे तर मेले असते मी त्यांना सांत्वना देत राहिले. तेव्हा परमात्म्याने म्हटलं, मुली, मी याला शिक्षा नाही दिली, त्याचं लोखंड गरम केलंय. हा पहिले वकील होता काळाचा, आता याचं लोखंडाला गरम केल्याशिवाय हातोडा मारण्याचा काही उपयोग नाही, त्यावर परिणाम नाही होत. आता यात तडफ टाकली आणि खऱ्याशी परिचित पण करून दिलं. आता बेटा इतका नरम झाला, जे सांगेन ते करेल, नाहीतर वकील बनला होता काळाचा, आणि त्याचं रक्षण पण मीच केलंय बेटा, नाहीतर मृत्यूलोकात जिवंत राहिला असता. त्याची अशी स्थिती झाली होती, परंतु यात काळ शिरला होता पायापासून डोक्यापर्यंत, आणि हा अज्ञानाने ओतप्रोत होता. पूर्ण कथा ऐकली, दोघांनी उपदेश घेतला. परमात्म्याने म्हटलं, मी परत येईन कधीतरी. तिकडून काय झालं की परत परमात्मा दुसऱ्यांदा आले, ज्ञान ऐकवलं. धर्मदास म्हणायला लागला, भगवन, तुमचा लोक कुठे आहे, कुठून येता, कुठं तुमचं ठिकाण आहे, एकदा या दासाला त्याचं दर्शन करून द्या, मी पण तुम्हाला भेटत राहीन. परमात्म्याने म्हटलं, ठीक आहे भाऊ. आता काय केलं, धर्मदासजींच्या आत्म्याला काढून घेतलं. धर्मदासजींचं शरीर अचेत पडलंय, श्वास चालू आहे, अचेत झाला, बेशुद्धसारखा झाला, आणि घेऊन गेले. थोड्या वेळाने आमनी देवींनी पाहिलं, महात्मा निघून गेले आणि भक्तजी अचेत झाले. तिने आजूबाजूच्या आपल्या कुळातील लोकांना एकत्र केलं. नातेवाईक येऊ लागले. 3 दिवस झाले तिथून परमात्मा घेऊन गेले सतलोकात. बघ माझं हे ठिकाण आहे, इथे तुझ्यानंतर कोणी नाही येणार. जेव्हा धर्मदासजींना वर घेऊन गेले, सगळे ब्रह्मांड दाखवले. हे सगळे ब्रह्मा विष्णू महेश यांचे लोक दाखवले. धर्मराजाचा लोक दाखवला, नरक आणि स्वर्ग दाखवला. ब्रह्मा विष्णू महेशच्या स्थितीला परिचित केलं. मग आपल्या सतलोकात गेले. तिथं काय पाहिलं की एक पूर्ण परमात्मा एका खूप मोठ्या सिंहासनावर विराजमान आहे. इतकं तेजोमय शरीर आहे, कोटी सूर्य कोटी चंद्रमा मिसळले एका रोमात, एका केसात, रोमकुपात समजा. इतकं तेज त्याचं, मनुष्य सदृश आहे. आणि खालून जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात आहेत. आणि तिथे एक चौरी ठेवली होती. चौरी उचलून आपल्याच दुसऱ्या तेजोमय रूपावर जिंदावाला महात्म्याच्या शरीराने चौरी ढाळायला लागले. धर्मदासजींनी विचार केला, भगवान तर हा आहे जो तख्तावर बसलाय, हा बाबाजी तर यांचा नोकर असेल, सेवक आहे वाटतंय. इतक्या वेळात काय झालं, ते तेजोमय शरीर उठलं आणि त्या सिंहासनावर जिंदा महात्मा म्हणजे खालून गेलेले परमात्मा विराजमान झाले. आणि तेजोमय शरीरवाला त्या जिंदावाल्या महात्म्याच्या शरीरावर चौरी करायला लागले, नोकरासारखे, सेवकासारखे. आता धर्मदास कधी त्यांच्याकडे बघत होते, कधी खाली बघत त्यांच्याकडे, हे काय होतंय. इतक्यातच तेजोमय शरीर त्या जिंदा महात्म्याच्या रूपात सामावलं गेलं. एकटे ते जिंदा महात्म्याच्या रूपातून जो परमात्मा खालून गेले होते, असंख्य ब्रह्मांडाच्या मालकाच्या सिंहासनावर स्वतः विराजमान होते. चौरी आपोआप चालत होती, ऑटोमॅटिक. तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की आम्ही सत्पुरुष आहोत, असंख्य ब्रह्मांडाचे स्वामी आहोत. आणि धर्मदास, मी काशीमध्ये बनारसमध्ये तिथे एका धानकाचं काम करतो, विणकराचं. तिथे राहतो मी आणि तिथेच बसून सर्व ब्रह्मांडांना सांभाळतोय. मी एका झोपडीत राहतो आणि विणकराचं काम करतो. तिथे भक्तांना ज्ञान देतो जाऊन इकडे तिकडे. आता हे धर्मदासाला पटलं नाही, भगवान आणि धानक विणकर असू शकतो. आणि हे सांगितलं की रामानंदजी पण आहेत ना, ते पंडित, त्यांना पण मी इथेच घेऊन आलो होतो स्वामीजींना. परंतु मी त्यांना शपथ घालून ठेवली आहे की तुम्ही मला आपलं शिष्य बनवून ठेवा. ही गुरुमर्यादा बदलली तर काळाचा दाव लागेल. त्याला पण इथं आणलं होतं मी आणि तेव्हा सोडलं होतं. असंच परमात्म्याने त्याला सांगितलं. 3 दिवस इथे हाहाकार माजला. वैद्य बोलावले, झाडफूक करणारे बोलावले, म्हणजे धर्मदासजी कोणत्या तरी पद्धतीने शुद्धीत येऊ दे. वैद्य बोलावले, डॉक्टर बोलावले, सगळे फेल झाले. आत्मा नव्हती, शरीर मालकाच्या दयेने चालू होतं. आता 3ऱ्या दिवशी धर्मदासजी आले
आत्मा परत सोडली. एकदम धरमदासजी उठले आणि म्हणाले, महाराजजी, हे भगवान कुठे आहात तुम्ही? हे परमात्मा कुठे आहात? आता आमने म्हणायला लागली, कोण? कुठे गेले भगवान? माझ्याबरोबर होते, कुठे गेले? इथे तर नाही आहे. 3 दिवसांपासून तर बेशुद्ध पडले आहेत. सगळे नातेवाईक सगळे एकत्र झाले आहेत. त्यांनी पाहिलं खरंच. आणि नाहीतर त्यांनी विचार केला मला स्वप्न पडलं असेल. तेव्हा त्याला पटलं की गोष्ट खरी आहे. तर मग काशीकडे प्रस्थान केलं आणि तिथे जाऊन पाहिलं. होय होय होय, तेच परमात्मा जे सचखंडात होते ते मला जिंदा रूपात भेटले. तिथे धानक रूपात बसले, विणकर रूपात. पायावर पडले, दीक्षा घेतली. भगवान सतनाम द्या. जेव्हा त्याला सतनाम दिलं आणि सारनाम देऊन मोक्ष अधिकारी बनवलं. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अनिल दास जयदेव पाटील. आपण कोठून आलात? मुक्काम पोस्ट अंचाडी, तालुका जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती करणे हा आहे. आम्ही वडजोपार्जी शेती करत आहोत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2014 मी या ज्ञानाला जुळलेलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेच्या अगोदर मी म्हणजे भक्तीमध्ये नास्तिक होतो. मला भक्तीविषयी काही ज्ञान नाही होतं. मी कोणाचं ऐकत नव्हतो. मला कोणी सांगितलं ते पण नाही चालायचं. मी फक्त माझ्या मर्जीने जे करायचं ते करायचो. मला कुठं जायचं असलं देवस्थळावर तिथं जायचो, मौज करायचो, मजा करायचो, पाहून यायचो, फिरून यायचो, घरी राहायचो. बस एवढाच उद्योग करायचो. कुठं कीर्तन चालू असलं तिथं जर आध्यात्मिक ज्ञान असलं तिथं पण थांबायचो नाही मी. कुठं एन्जॉयचं कीर्तन असलं, मजा मारायचं, तिथंच थांबायचो. म्हणजे कॉमेडी असली तिथं हसण्यासारखं असलं तिथंच बसायचो कीर्तनामध्ये, बाकी कुठंच नाही. पूर्ण नास्तिक होतो मी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण भक्तिमार्गात अजिबातच नव्हते, पूर्णपणे आपण नास्तिक होतात. याचा अर्थ असा की आपला परमेश्वरावर आणि देवी देवतांवर कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता. तर असं असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या मार्गदर्शनात असं आलो. आमचे काका आहे ते 1 वर्षापासून हे ज्ञान ऐकत होते. ते मला सांगायचे मला गुरु करायला दिल्लीला जायचं आहे बुवा. दिल्लीच्या पुढं हरियाणामध्ये बरवाला आहे. बरवाल्याला आश्रम आहे, तिथं आम्हाला गुरुदीक्षा घ्यायला जायचं आहे. तू जर येशील तर चाल म्हणे आमच्यासोबत. मी त्यांना सांगितलं मला फक्त फिरायला यायचं आहे व गुरुचं तुम्ही मला सांगायचं नाही, मी तुमचं ऐकणार नाही. ते म्हणे चालेल म्हणे, चाल म्हणे, फिरायला काही येत नाही म्हणे आमच्यासोबत. मग त्यांनी मला घेऊन गेले. मी फिरण्या म्हणून दिल्लीला गेलो. त्यानंतर आश्रमाच्या गाड्या आम्हाला जिम स्टेशनला घ्यायला आल्या 4 वाजता. आम्ही 4 वाजता जिम स्टेशनला उतरून आश्रमच्या गाडीमध्ये बसलो. तिथं ते भक्तांचे हावभाव पाहिले. सतसाहेब करायचे. त्यांनी आम्हाला तिथून 50 किलोमीटर आश्रमात नेलं. बिना भाड्याचे घेऊन गेले ते आम्हाला आश्रमात. आणि तिथं त्यांनी सकाळीचे 4 वाजलेले होते तेव्हा त्यांनी आम्हाला चहा, बिस्किटचा आणि भंडाऱ्याचा आग्रह केला. आम्ही 4 वाजेला तिथं भंडारा केला. असं कोणत्याच पंथामध्ये मी पाहिलेलं नाही होतं. ते मी तिथं अनुभवलं स्वतः प्रत्यक्ष. आणि विशेष म्हणजे मी तिथं आश्रमातले सर्व भक्तांचे हावभाव पाहिले. ते सर्वांना हात जोडूनच म्हणायचे सतसाहेब भगतजी, सतसाहेब भगतजी, या बसा, असं चहा घ्या भगतजी. सर्व असे आदरानेच बोलायचे. हे मला खूप आवडलं होतं तिथं आश्रमात. असे आम्ही तिथं आश्रमात पोचलो. आणि तिथं गेल्यानंतर मी जेव्हा त्या आश्रमाचे सर्व पाहिलं, तिथं जे पोस्टर लावलेले होते त्यांच्यावर लिहिलेलं होतं ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण आहे याची माहिती सांगितलेली होती. माता दुर्गा देवी यांचे पती कोण आहेत
ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती कशी झाली हे, आणि आपण जन्माला का येतो आणि आपण मरतो का हे तिथं सांगितलेलं होतं. मग मी ते सत्संग ऐकायला तिथं बसलो. तर मला पण ते सत्संग ऐकून अशी इच्छा झाली की आपण पण गुरुदीक्षा घ्यायचे. या मानव जन्मात येऊन आपला काहीच हे नाही आहे बुवा. 84 लाख योनी फिरून हा माणूस जन्म दुर्लभ आहे. मिले न बारंबार तरवर से पट्टा टूट गिरे बहुर न लागतं दार, असं आपली कंडिशन होती. मग हे ज्ञान जेव्हा मला झालं, मग माझ्या पण आत्म्यात इच्छा झाली की आपण पण गुरुदीक्षा घ्यायची बुवा. त्यामुळे मग मी पण गुरुदीक्षेचा फॉर्म भरून तिथं निःशुल्क नामदीक्षा घेतली. आणि माझी पहिली पण एक तळमळ अशीच होती की मला मनात वाटायच्या अगोदर की आपल्याला असा एक गुरु भेटायला पाहिजे, असा संत भेटायला पाहिजे की त्याने 1 रुपया कोणाकडून घेतला नाही पाहिजे आणि कोणाला दिला पण नाही पाहिजे, आणि भक्ती ही करून घेतली पाहिजे म्हटलं. लोक फक्त देखावा दाखवता म्हटलं. आणि मला तसे गुरु आमची आई पुनर सांगायचे मला की गुरु कर भाऊ, गुरु कर. मग त्यामुळे मी गुरु करत नव्हतं. त्यांना सांगून दिलं होतं मी गुरु करणार नाही, मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी गुरु करणार. मग मी तिकडं फिरायला गेल्यामुळे मला तिथं हे सर्व आश्रमातलं जे पाहिलं, मी अनुभवलं सर्व, ते पाहून माझी इच्छा झाली की आता आपण गुरुदीक्षा घ्यायला पाहिजे. असे संत आपल्याला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे मी त्या संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासून नास्तिक होतात, कुठल्याही प्रकारच्या गुरुवर आपली श्रद्धा नव्हती, परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेले आणि तिथलं जे वातावरण आपण बघितलं, त्या भक्तांचं वागणूक आपण बघितली, त्यांचं आचरण बघितलं, त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण गुरुदीक्षा घेतली पाहिजे. परंतु मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचे भगत किंवा संत रामपालजी महाराज हे असं काय ज्ञान सांगतात किंवा त्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या वर्तणुकीमध्ये असा काय आपल्याला वेगळेपणा आढळला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा स्वीकारली? संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात असं होतं, समभाव होता की जे लोक बसायचे एकाच लाईनीमध्ये सर्व बसायचे. जिथं भंडारा करायचे एकाच लाईनीत बसून सर्वांना एक समान जेवण असायचे. बाकीचे जे पंथवाले सांगायचे मला की कुणी VIP करतं, कुणी सावटे पैसे देऊन पावती फाडतं, तसं काही मला तिथं दिसलं नाही. मी तिथं पाहिलं ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. सर्व कसं स्वच्छता एकदम होती, तिथं कशाचा आवाज नव्हता, काहीच नव्हतं. हे मला खूप आवडलं होतं तिथलं, म्हणून मी तिथं नामदीक्षा घेतली. हे भक्तांचे, आणि भक्तांमध्ये एक आदर होता सर्वांमध्ये. सतसाहेब हात जोडूनच करायचे, हा आदर मेन होता भक्तांमध्ये. आणि लहान असो मोठा असो सगळ्यांना सतसाहेब भगतजी म्हणूनच पुकारता, अजून पण तेच आहे भक्तांचं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये सगळ्यांना समानतेची वागणूक दिली जाते, तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातपात या गोष्टींच्या पलीकडे जाऊन संत रामपालजी महाराज आज समाजाला सद्भक्ती देतात. आणि आपणसुद्धा ही सद्भक्ती स्वीकारली. जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली आणि संत रामपालजी महाराजांच्या मार्गाने आपण सतसाधना केली, तर या साधनेतनं आणि या भक्तीतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? या साधनेनं, संत रामपालजी महाराजांच्या साधनेनं मला खूप काही लाभ झाले. सांगायला जर बसलो तर माझ्या तोंडाचं थूक सुकून जाईल, पण मी मोठे मोठे लाभ तुम्हाला सांगून देतो. माझी आई जुळत नव्हती. मी आमच्या आईला सांगितलं की चला बाबा आश्रमाला भेट द्या, फक्त तुम्ही गुरु नका करा. त्यांनी 20-25 वर्षापासून गुरु केलेला होता. त्यांना मी घेऊन गेलो. माझ्या पत्नीला, मुलांना, सर्वांना मी या ज्ञानाला जोडलं. त्यांना समजून सांगितलं हे ज्ञान असं आहे की हे ज्ञानासारखं ज्ञान नाही बुवा. ते मग सर्व जुळले आणि मला त्या भक्तीमुळे असा लाभ झाला की मला पुत्रप्राप्ती झालेली आहे. ही माझी मनातली इच्छा होती. ही मी कोणालाच सांगितलं नाही होतं. फक्त मी मनात इच्छा होती म्हणून मी तिथं मनातून अरदास केली होती परमात्म्यांना की मला पुत्रप्राप्ती हो बुवा. संत रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिला आणि मला पुत्र लाभ झालेला
आहे. माझा पूर्ण विश्वास गुरुजींवरती बसलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आपण फक्त मनामधून पुकार केली, एक अर्जी केली परमात्माला, संत रामपालजी महाराजांना, आणि त्यांनी आपली अर्जी मान्य केली आणि आपल्याला पुत्रप्राप्तीचं सुख दिलं. परंतु मला असं विचारायचं आहे, हा तर एक लाभ आपल्याला झालाच आहे, या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, अजून लाभ प्राप्त झाले आहेत. माझी मोठी मुलगी होती, तिला डोळ्यांचा प्रॉब्लेम होता. मी तिला जालना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल, चष्मा लागेल बुवाईला. पण जसे तिला आश्रमातून संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन घरी आणलं मी, तिचे 1 महिन्यात डोळे क्लिअर झालेले. तिला आता चष्मा लागलेला नाही, काही नाही, आणि पूर्ण स्पष्ट आणि सर्व दिसतं. हा एक लाभ झालेला आहे. दुसरा लाभ असा आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एका वेळेस पाऊस पडलेला होता, माझ्या मोटरच्या स्टार्टरच्या पेटीमध्ये करंट उतरलेलं होतं. मी मोटर चालू करायला गेलो, तिथं मला शॉक लागला 1200 व्होल्टचा. असा शॉक जर कोणाला लागला असता, त्याच्या पायात चप्पल नसताना खाली सर्व जमीन ओली, अशा लाईटमध्ये करंट लागून सुटणं हा फार मोठा चमत्कार सांगावा लागेल. कारण की अशा लाईटला जर कोणी चिपकलं तर तो जिवंत वाचू शकत नाही. पण मला ती लाईटलाच्या करंटच्या फक्त असे नॉर्मल मुंगी आल्यासारखं झालं आणि तिथून मी साईडला झालो. मला वाटलं नाही की मला करंट इतकं लागलं बुवा असं. हा खूप मोठा लाभ आहे. त्यानंतर मी माझ्या आईसोबत बैल घेऊन जात होतो. बैल असा विहिरीच्या जवळून जात असताना बैलाचा झोल असा विहिरीमध्ये जात होता. मी पाहिलं स्पष्ट. म्हटलं आता बैल पण आणि आई पण विहिरीत पडेल. पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ते काही घडलं नाही. तसं ते सुखरूप माझ्या मागे निघून आले. हा पण खूप मोठा लाभ आहे माझ्यासाठी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला छोटे मोठे असे बरेचसे लाभ आणि अनुभव मिळालेत. तर या अनुषंगाने आपण जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? श्रोतावर्गांना मी एवढा संदेश देऊ शकतो की पूर्ण ज्ञान जर माहिती करून घ्यायचं असेल तर संत रामपालजी महाराजांचं सत्संग तुम्हाला पाहावंच लागेल आणि ऐकून घ्यावं लागेल. हे ज्ञान काय आहे, हे ज्ञान ऐकल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. हे पूर्ण जाणून घ्या, तेव्हाच तुम्हाला या ज्ञानाविषयी माहिती होईल पूर्ण. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज बऱ्याचशा TV चॅनलवर दाखवलं जातं. जर कोणी साधकानं संत रामपालजी महाराजांचं ते ज्ञान ऐकलं आणि त्याची अशी इच्छा झाली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं, तर त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला नामदीक्षा कशी भेटू शकेल? नामोपदेश असा घ्यावा लागेल की TV चॅनलवर सत्संग पाहतील, त्या सत्संगाच्या खाली पट्टीवरती नंबर येतील. ते नंबरावरती फोन करायचा. तिथं तुम्हाला जवळच्या ज्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता मिळेल. तिथं तुम्ही निःशुल्क नामोपदेश घेऊ शकता आणि आपलं जीवनाचं कल्याण करू शकता. धन्यवाद. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.